अरे खून केलेस का नाही? अरे का बोलत नाहीस? हे मारू नका हो. मारू नका. होय साहेब, मी खून केले. एक नाही तर दोन दोन खून केले. खून का केले, कशासाठी केले, आज कोर्टाची निकाली तारीख आहे. मला काही शिक्षा होईल ते सुद्धा मला ठाव आहे. पण मी कोर्टात आज खरं खरं सांगणार आहे. होय साहेब, पण मारू नका हो. त्यांना सांगा मारू नका. म्हणजे तू खून केले, का केले, कशासाठी केले, ही सर्व हकीकत तू कोर्टात सांगणार? ठीक आहे. आणि उभे घेऊन चाल त्याला कोर्टात. हो साहेब, मारू नका हो. आई बापाच्या लेकराला राम राम तरी झालं. खरी गंमत काय माहितीये का? आईने हे गपे त्याला त्याचा रे कोणी त्याचा रे त्याला कानात घालून डोळे टाकले. बापाने विचार केला हा पैसे बे आपल्याशी पाहिजे जन्माला आलं. बापानं धरलं तसं फेकून दिलं. बापही देवा घरी गेला. आजूबाजूच्या गावातल्या बाया जमा झाले तिने उचललं. कोणी बाळवतात, कोणी दुधाची बाटली आणि कोणी पाळणार महाराजांच्या देवळात पाळण्यात घातलं आणि एका म्हातारीने कान माझं फुकलं. आता माझं नाव ठेवायचं बिनाई बापाचं लेकरू काय तर माझं चवचव करायला लागलं म्हणून माझं नाव ठेवलं. आई बाई कसं तरी एकूण तिकून आणपणी घालून लहानाचं मोठं केलं. पण त्याच्या पोराला जुगार खेळायचं शिकावलं. म्हणून ते म्हणलं राडा होईल तो होईल. त्याला काय करायचं? गावचा पाटलाचा पोरगा त्याला 10 रुपये शिकवलं. चेअरमनच्या पोराला आकडा लावायला शिकवलं. एवढी सगळी गावात करणी केल्यावर गावाला धड ठेवतात होय मला. अहो गावाने विचारच केला, बैठक घेतली, म्हणले हे कार्ट गावातच सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही आणि आपली चांगली पोरं बिघडवल्याशिवाय राहणार नाही. याला पहिला गावातून हाकला. जोडीदारांनी येऊन कानात सांगितलं, म्हणलं ठीक आहे पहिला आपसात गाव सोड, नाही तर तुला गावातून हाकलून देणार आहे. म्हणजे आपली इज्जत आपल्याला ते रिगत थोडं बघलत मारा, पहिलं आपलं गाव सोडा. आता जायचं कंच्या गावाला याचा विचार आहे. गाव सोडायचं म्हणलं पोटा पाण्याचा विचार आला, राहायचा विचार आला आणि पोटा पाण्याला लागतो पैसा. सबसे बडा रुपया, कोणी किसी का ना भैया. आणि रुपये कमवायचा असेल तर कुठेतरी आपलं बसताना चांगलं पाहिजे. मग तुझ्या गावाला दिशेला जाता येईल त्या दिशेला जातो. तुमच्या ओळखी पाहिजे कोणी गावातला असेल सगळं होईल तर सांगा, त्या पत्त्यावर जातो. शिकू आपण त्याला घ्यायला. चिंता से घटे चतुराई, दुख से घटे छरी. चिंता से घटे चतुराई, दुख से घटे छरी. पाप से घटे लक्ष्मी, काही काही दास कवी. चिता आणि चिंता नाण्याच्या दोन बाजू आहेत. चिता माणूस मेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जावं लागतं आणि चिंता माणूस जिवंत असताना त्याच्या भोवती घिरट्या मारत फिरत असते. त्याचप्रमाणे आम्हाला हे चिंता लागली ते फक्त पैशाची. या प्रताप सिंगला पाहिजे फक्त पैसा. कारण या जगात पैसा आहे तर माणूस आहे आणि पैसा नाही तर त्याच माणसाची किंमत याच जगाच्या बाजारात फक्त शून्य आहे. आजच्या युगातला खरा देव, खरा परमेश्वर म्हणजेच पैसा. पैसा हाच परमेश्वर बसलाय. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा असेल तर म्हाताऱ्याला सुद्धा तारुण्य प्राप्त होतं आणि पैसा नसेल तर तारुण्याची अवकळा म्हाताऱ्यापेक्षाही कठीण होते. ही सगळी पैशाची जादू आहे. कारण याच जगात गोड अक्षराचा 2 शब्द म्हणजे आई. होय आई. आईची माया, आईची छाया ही सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याच आईची व्याख्या आज मी तुम्हाला सगळ्यांना समजून सांगणार आहे. आ म्हणजे आत्मा, ए म्हणजे ईश्वर. आत्मा, ईश्वर, परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच आई. आम्ही लहान असताना आमचे वडील दारूच्या रजेमध्ये विहिरीत पडले. कारण आमच्या मळ्याच्या बाजूलाच विहीर होती. तेव्हापासून आमच्या आईने आमचा सांभाळ केला.
बापाची छाया नाहीशी झाली. आईने त्यातून सावरलं. ती साई या प्रतापची 7 जन्माची वैरी निघाली. हा वैरी एकाच आईच्या उदरात जन्म घेतलेल्या मी सख्खी भावंड पेथोला प्रताप सिंग आणि माझा धाकटा विकास. त्याच म्हातारीची सगळी माया प्रेम ममता त्या विकासवरती आहे. त्याला मी बैठफाली वागतोय, जुगार खेळतोय, दारू सारखं मला भयंकर व्यसना मला आहे. म्हणून आईनं आमच्यावरती काला डोळा केला. पण जगते आता कशी तरी काठीचा आधार अनोळखीचा वार. कारण दोन्ही डोळ्यांना भीत आंधळी झालेली आहे. या जगाचा बाजार ती स्वतःच्या डोळ्याला पाहू शकत नाही. आज त्या खेडीला विचारतो, सांग सगळी स्टेट माझ्या नावावरती कधी करणार आहे? नाही तर तिचा स्वतः कायमचाच काटा गेली असेल मंदिरात विठ्ठल विठ्ठल करीत बसल्याचा तिला गाठतो आणि शेवटचा विचारतो, सगळी स्टेट माझ्या नावावरती कधी करणार सांग. तर विकासला कळताना लिखायला पाहिजे.